मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता खूपच खुश असतो, कारण काव्या स्वतःहून त्याला बोललेली असते की मला बाईकवरून सोडा. तो लगेचच चावी बाहेर घेऊन येतो आणि काव्याला म्हणतो की चला, आज तुमच्यामुळे बऱ्याच दिवसानंतर बाईक चालवणार आहे, चला बरं. त्यावेळी काव्या आता लगेचच म्हणते कॅन्सल. त्याचवेळी पार्थ विचारतो काय कॅन्सल. मग आता ती म्हणते हे बाईकवरून जाणं कॅन्सल झालंय, मी माझी जाते, तुम्हाला जिकडे जायचंय ना तुम्ही तिकडे जाऊ शकताय. त्यावेळी पार्थ म्हणतो अहो मी सोडतो ना तुम्हाला, जिकडे जायचंय तिकडे सोडतो, मस्त स्पीडमध्ये सोडतो ना. त्यावेळी काव्या आता म्हणते नाही, ॲक्च्युली मी दुसरीकडे चालली आहे. त्यावेळी आता पार्थ म्हणतो दुसरीकडे जा, तिसरीकडे जा, तुम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे मी सोडतो, चला बरं. ते पण एकदम स्पीडमध्ये सोडतो, चला. पुन्हा पुन्हा हट्टाने म्हणत असतो तर काव्या नाहीच म्हणते. काव्या आता खोटं बोलते की ॲक्च्युली मला माझ्या एका मैत्रिणीला पिक करायचं आहे आणि मग मी ऑटोने जाते. ती पार्थ हसतच म्हणतो तुमच्या मैत्रिणीकडे मी तुम्हाला ड्रॉप करतो, मग तुम्हाला जसं जायचं आहे ना तसं जा. अहो एकदम स्पीडमध्ये सोडतो ना तुम्हाला, आणि जर विश्वास नसेल ना तर जीवाला विचारा की माझ्या बाईकचा स्पीड किती असतो. जीवाचं नाव घेताच काव्या आता पार्थकडे पाहतच राहते आणि लगेचच विषय टाळते. मग पार्थ म्हणतो अहो तो बराच वेळा बसलाय माझ्या पाठीमागे म्हणून तुम्हाला सांगतोय. काव्याला आता जीवाचं नाव घेतल्यानंतर थोडासा राग येतो आणि ती पाय आपटतच तेथून जाते. तेव्हा पार्थ हा काव्या ओ काव्या असं म्हणतच तिला हाक मारत असतो, परंतु काव्या फार पुढे निघून गेलेली असते. तेव्हा पार्थ आता म्हणतो अरे बापरे कशा आहेत ह्या, यांच्यासाठी एवढी बाईक वॉश करून घेतली आणि ह्या तडक निघून गेल्या. मी एवढी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ह्या तर रिस्पॉन्सच देत नाहीयेत. जाऊ दे पार्थ, आपण एकदा ठरवलंय ना की यांच्याबरोबर मैत्री वाढवायची म्हणजे वाढवायची, मग आता अजिबातच माघार घ्यायची नाही. आज गेल्या आहेत त्या एकट्या, परंतु उद्या माझ्याबरोबर बाईकवर नक्कीच येतील आणि मला खात्री आहे, असं म्हणून तो आता गालातच हसतो आणि काव्याची पुन्हा आठवण काढतो. तेवढ्यातच रम्या आता तेथे येते. तिने अगदी पॅन्ट शर्ट घातलेलं असतं आणि मग ती अगदी प्रेमानेच पार्थला म्हणते पार्थ तू ऑफिसला चालला आहे का, मला त्याच साईडला जायचं आहे, जरा ड्रॉप करशील प्लीज. त्यावेळी पार्थ आता तशीच आपली बॅग घेऊन निघालेला असतो, पण रम्या पुन्हा फोर्स करते पार्थ प्लीज सोडणार आहे. मग आता पार्थ इशारा करतो की चल म्हणून. मग रम्या खूपच खुश होते आणि पार्थच्या पाठीमागे जाऊ लागते. दुसरीकडे जीवा रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला रात्रीचे सर्व क्षण आठवत असतात की मी खूप दारू प्यायलो होतो आणि ते हवालदार पोलीस यांनी मला खूप झापलं, कारण तुझी लायकी नसताना तुला एवढी चांगली बायको मिळाली आहे आणि तू असा वागतोस, असं म्हणून त्यांनी जीवाची पार लायकीच काढलेली असते. आणि ह्या सर्व आठवणी आठवून जीवाला त्रास होत असतो. तेवढ्यातच नंदिनी सुद्धा तेथे येते आणि ती जीवाकडे जरा रागातच पाहते. त्याच्याबरोबर एक शब्दसुद्धा बोलत नाही आणि आपली कपडे व्यवस्थित कपाटात ठेवते. त्याचबरोबर आता जीवा लगेचच उठतो आणि विचारतो नंदनिवासमध्ये चाललीस का, मी तुला ड्रॉप करतो, तुला सोडतो. त्यावरती नंदिनी हो किंवा नाही असं काहीच बोलत नाही. ते पाहून जीवा म्हणतो अगं खरंच सोडतो मी तुला, अगं ऐकून तरी घे माझं, आय एम सॉरी, मी खरंच म्हणतोय तुला, मी यापुढे असं काहीही वागणार नाही ज्याने तुझी मान अगदी शर्मेने खाली जाईल. तरीही नंदिनी त्याचं काहीच ऐकत नाही, ती आपली पुढे निघालेली असते. तेव्हा तो तिच्यासमोर येऊनच उभा राहतो आणि म्हणतो नंदिनी आय एम सॉरी, खरंच मला माफ कर, मी तुला प्रॉमिस करतो की यापुढे अजिबातच मी दारू नाही पिणार. आता ती लगेचच विचारते खरंच नाही पिणार का, पण तुमच्या लेखी नाही या शब्दाला काही अर्थ तरी आहे का. मग जीवा आता खाली मान घालून उभा राहतो. त्याचवेळी आता नंदिनी म्हणते मागच्या वेळीसुद्धा तुम्ही असंच म्हणालं होतात की दारू पिणार नाही म्हणून, पण पिऊन तर आलाच ना. मी सुद्धा आता असंच करणार आहे, कारण मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो. मागच्या वेळी मी काढा आणला होता आणि दारू आहे असं म्हटले होते, हे आता तर माझीच मस्करी व्हायला लागली आहे, असं म्हणून ती आता त्याला स्पष्टपणे सांगते. त्यामुळे आता मी सुद्धा जाणार आणि दारू पिऊन येणारच. मग आता जीवा म्हणतो अगं ऐकून तरी घे ना, अगं चुकलं माझं, मला तर हे सुद्धा आठवत नाही आहे की दारूच्या नशेमध्ये मी काय बरळलो की काय. त्याला खरं तर काव्याबद्दलच बोलायचं असतं, परंतु तू बोलू शकत नसतो. मग आता तो नंदिनीला पुन्हा विचारतो मी तुला असं काही बोललो नाही ना ज्याने तू. तेव्हा नंदिनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारते काय काय ज्याने तू.
आणि असं काही आहे का ज्यामुळे मी अगदी हर्ट होईल आणि तुम्ही असं काय बोललात ज्याची तुम्हाला भीती वाटते? हे पहा जीवा, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही मला स्पष्टपणे एकदाच सांगून टाका. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्हाला दारू पिल्याचं गिल्ट आहे की माझ्यापासून काहीतरी लपवताय याचं गिल्ट आहे, किंवा काही बोलून गेलो याची भीती वाटतीये? मग जीवा आता डोक्यालाच हात लावतो. त्यावरती नंदिनी म्हणते, मला एक कळत नाहीये, आपण काय बोललो हे आठवत सुद्धा नाही तुम्हाला, मग एवढी दारू प्यायचीच कशाला? तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते जरा स्पष्टपणेच बोला. हे पहा, आता तुम्ही सुद्धा शुद्धीत आहे आणि मी सुद्धा. नक्की बोलायचंय काय तुम्हाला असं ती सारखं सारखं विचारते. तेव्हा तुम्हाला नक्की कुणाबद्दल बोलायचंय? तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल की आपल्या लग्नाबद्दल की अजून कुणाबद्दल? तेव्हा जीवा जरा घाबरतोस, त्याला काय बोलावं सुचत नसतं. त्यानंतर तो म्हणतो, हे बघ, तू कुठचा विषय कुठे घेऊन जातेस? मला एवढंच म्हणायचं होतं की तुला वाईट वाटेल. त्यावेळी नंदिनी म्हणते, मला वाईट वाटत नाही सहसा. मी गोष्टी अजिबातच मनाला लावून घेत नाही, परंतु तुम्ही ना मला हरवलत. काल रात्रीपासून आत्ता या क्षणापर्यंत हे सगळं माझ्यामुळे होतंय का? असं नंदिनी त्याला जाबच विचारते. तेव्हा जीवा तिच्याकडे धक्क्यानेच पाहतो. मग आता तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती विचारते, माझा त्रास तर नाही होत ना तुम्हाला? आणि इतकी वाईट आहे का मी? असं काय दुःख आहे तुमच्या मनात जे तुम्हाला माझ्याशी बोलता येत नाही, परंतु दारूच्या ग्लासमध्ये बुडवता येतं? आणि अडकलात तर नाही ना माझ्याशी लग्न करून? जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं तर लग्न तरी का केलं माझ्याबरोबर? कारण आता विचार करून करून मी पूर्णपणे दमली आहे, थकली आहे. रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझा, मला मनस्ताप होतोय, फार फार मनस्ताप होतोय सगळ्याचा. असं म्हणून ती निघालेली असते. तेव्हा आता जीवा आय एम सॉरी असं तिला म्हणतो. तेव्हा आता नंदिनी पुन्हा थांबते आणि विचारते, काय सॉरी? पण का बरं? तुम्ही चुकला आहात असं वाटतं का तुम्हाला? मग जीवा तर काहीच बोलत नाही. त्यावरती नंदिनी म्हणते, नाही ना वाटत? मग तुमचं चुकलं आहे असं तुम्हाला जेव्हा वाटेल ना त्यावेळी अगदी मनापासून सॉरी म्हणा. असं म्हणून ती पुन्हा निघालेली असते. तेव्हा तो म्हणतो, मला काय वाटतंय, आपण बसून बोलूयात का? त्यावरती नंदिनी म्हणते, नाही, मला नाही बोलायचंय तुमच्याबरोबर. मला खरंच कळत नाही असं काय करू जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मला माझ्या प्रश्नांची. असं म्हणून ती आता लगेचच तेथून निघून जाते. मग आता जीवा एकटा शांतपणे तेथे उभा राहतो आणि नंदिनीच्याच विचारात असतो. दुसरीकडे काव्या क्लासजवळ येऊन पोहोचलेली असते. तितक्यातच तिच्या 2 मैत्रिणी तेथे येतात. मग आता काव्याला त्या पाहतात. तेव्हा त्या आपापसात कुजबुजू लागतात, बघा काव्या मोहिते. मग दुसरी मैत्रीण म्हणते, नाही ग, काव्या मोहिते नाही, आता काव्या देशमुख आहे. आणि हिच्या नवऱ्याचं नाव काय ग? तिची मैत्रीण म्हणते, पार्थ देशमुख. त्यावेळी काव्याची मैत्रीण म्हणते, अगं पार्थ देशमुख असं नाव तू का घेतलंस? तिला घेऊ दे ना जरा तिच्या तोंडाने. तेव्हा काव्या आता रागातच विचारते, वेळ लागले का तुम्हाला? मग त्यावेळी आता ती मैत्रीण म्हणते की, अगं असं कसं? नवीन लग्न झालंय म्हटल्यानंतर उखाणा तर घ्यावाच लागेल ना. अगं टला ट जोडायचं आणि तुमचं नाव जोडायचं, किती सोपं आहे बघ बरं. त्यावरती लगेचच दुसरी मैत्रीण विचारते, आता असं कसं? तेव्हा लगेचच तिची मैत्रीण ती नाव घेते. मग काव्या आता रागातच म्हणते, गप्प बसा ग. तेव्हा आता बापरे, काव्या किती चिडतीये नवऱ्याचं नाव घेतल्यानंतर. असं आता त्या मैत्रिणी काव्याला पुन्हा डिवचतात. पण काहीही म्हणा, हा काव्याच्या चेहऱ्यावर तेज चढले मात्र लग्नाचं. टिकली काय, मंगळसूत्र काय, आणि डिझाईन दाखव ग काव्य मंगळसूत्राची कशी आहे ती. तर दुसरी मैत्रीण लगेचच म्हणू लागते की, पण हिने असं आत का लपवले हे मंगळसूत्र? काव्याला या दोघींचं बोलणं अजिबातच आवडत नाही. त्या पुन्हा म्हणू लागतात की, कसं आहे ना, हिचा नवरा खूप हँडसम आहे ना, हिने मंगळसूत्र लपवलं असेल. काव्याच्या गळ्यातील मंगळसूत्र लगेचच त्या पाहतात आणि म्हणतात, वाव, खूप छान डिझाईन आहे हा. काव्या, अजून एक विचारायचे, तुमच्या इथे हिरवा चुडा किंवा जोडव्या नाही घालत का? त्यावेळी दुसरी मैत्रीण म्हणते की, पार्थरावांनी सांगितलं असेल की बांगड्या काढून ठेव म्हणून, कारण आवाज होतो ना म्हणून. तेव्हा काव्याला अजूनच चिड येते आणि ती रागातच गप्प बसा असं मोठ्याने म्हणते. त्यानंतर आता काव्या ही खूपच चिडलेली असते, तर मैत्रिणी तेथून निघून जातात. काव्या आता लगेचच अनिशाला फोन करते आणि विचारते, तुझ्या मामाचा मुलगा हा लॉयर आहे ना, डिवोर्स लॉयर, मग त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मला दे. असं म्हणून काव्या आता टोकाचा निर्णय घेत असते. तर दुसरीकडे मानिनी आता स्वयंपाकघरामध्ये असते. तेवढ्यातच जीवा तेथे जातो.
त्याला काहीतरी तिच्याबरोबर बोलायचं असतं आणि हे तिला कळून चुकलेलं असतं. पण आता जीवा हा जरा गडबडतो आणि मुद्दामच पाणी घेण्याचं नाटक करत मानिनीजवळ जाऊन पाणी पित असतो. तेव्हा काय रे, तुला भूक लागली आहे का? स्वयंपाक व्हायला अजून वेळ आहे हां. तुला जर जास्त भूक लागली असेल ना तर ब्रेड बटर देऊ का? किंवा तिथे डब्यामध्ये कचोरी आहे तेवढी खा. तेव्हा तो म्हणतो नको आई, मला काहीच नको. मग त्यावेळी ती विचारते तुला तुझा नवीन तो निळा शर्ट हवाय का? पण तो इस्त्रीवाल्याकडे गेलाय हां. तो म्हणतो काहीच नको. मग आता त्यावेळी मानिनी विचारते मग तू इथे खूप दिवसानंतर येणं कसं केलं? तेव्हा आता जीवा विचारतो आई असं काय बोलतेस? तेव्हा असं नको बोलू. मग कसं बोलू? कारण गेल्या काही दिवसामध्ये तू फक्त जेवणासाठी बाहेर येतो आणि तुझ्या रूममध्ये निघून जातं म्हणून सहज विचारलं. तो म्हणतो सॉरी, गेले काही दिवस जरा, असं म्हणून तो पुढे बोलणार असतो. त्यावरती मानिनी म्हणते इट्स ओके, असं सॉरी वगैरे म्हणायची लगेच गरज नाही, बोल काय बोलायचे तुला. तेव्हा आता तो जरा गडबडतो आणि लगेचच विचारतो की आई तुझं आणि बाबांचं कधी कधी असं छोटं छोटं भांडण होत असेल ना, मग अगोदर कोण बोलायला जातं? तू बोलायला जाते की बाबा बोलतात? मग त्यावेळी मानिनी हसते आणि म्हणते कसं आहे ना बाळा, सुखी संसाराचं एक रहस्य असतं अगदी युनिव्हर्सल. जेव्हा विचारतो जसं की मग आता बॉस इज ऑलवेज राईट. मग जेव्हा विचारतो बाबा ना, त्यावेळी आता ती म्हणते नाही रे बाबा, बायको, कारण घरामध्ये बॉस कोण आहे? मी आहे ना. तेव्हा तो आता विचारतो बायको म्हणजे बायको नेहमीच बरोबर असते का? त्यावरती मानिनी म्हणते हो, कारण चूक कुणाचीही असेल ना तरीही माफी ही नवऱ्यानेच मागायची असते. त्यावेळी आता जीवा लगेचच विचारतो आणि चूक जर नवऱ्याचीच असेल तर? तेव्हा मानिनी म्हणते मग हळद आणि पांढरा कुर्ता. तेव्हा आता जीवाला काहीच कळत नाही. तो विचारतो म्हणजे? मानिनी म्हणते सांगते हा सांगते. अरे अगोदर ना तुझे बाबा सारखे सारखे चुका करायचे आणि सारखे सॉरी म्हणायचे. कसं सॉरी त्यांनी म्हणायलाच हवं, पण म्हणजे असं कॅज्युअली सॉरी रे, फक्त चूक करायची आणि सॉरी असं म्हणायचं. सारखी चूक करायची आणि सॉरी म्हणायचं. मग मी काय केलं, त्यांचा मलमलचा जो पांढरा कुर्ता होता ना त्यावर मुद्दामच हळदीचा डाग लावला. तेव्हा लगेचच आता जेव्हा विचारतो तू सॉरी नाही म्हणाली का मग? तेव्हा मानिनी म्हणते हो म्हणाले ना. तुझे बाबा म्हणाले तुझ्या या सॉरीने या हळदीचा डाग जाणार आहे का? नाही ना. आणि मला हे चांगल्या प्रकारे माहीत होतं. मग मी काय केलं, हळूहळू प्रत्येक धुण्यातून तो डाग कसा फिका फिका होत चाललाय ना हे मी बाबांना दाखवलं. ती पुढे सांगते की एक दिवस तुझे बाबाच म्हणाले की तो तुझा डाग ना हळूहळू फिका होतोय परंतु जात नाहीये ना तुझ्या सॉरीने ना तुझ्या धुण्याच्या प्रयत्नाने. आणि काही काही चुका अशा असतात ना जीवा, त्याचे डाग फिके होतात पण जात तर कधीही नाही. त्यामुळे असे डाग करणाऱ्या चुका आपण करायच्याच नाहीत. आपण नेहमी त्याची काळजी घ्यायची की आपल्याकडून चूक होणार नाही. मी असं मनापासून सॉरी सुद्धा म्हणायचं. आणि ज्या अर्थी तू मला हे सगळं विचारतोस ना, तुझ्यामध्ये आणि नंदिनीमध्ये काही झालंय का? त्याला काही बोलावं कळतच नाही. मानिनी म्हणते हे बघ, तुला सांगायचं असेल तरच सांग, नाही तर नको सांगूस, पण सॉरी म्हण आणि म्हणतच राहा. तो लगेचच विचारतो कधीपर्यंत सॉरी म्हणत राहायचं? त्यावेळी मानिनी म्हणते जोपर्यंत ती माफ करत नाही ना तोपर्यंत म्हणायचं सॉरी. आणि फक्त सॉरी नाही म्हणायचं, काहीतरी कर तिच्यासाठी, म्हणजे तुझं हे सॉरी तुझ्या शब्दातून नाही तर कृतीतून सुद्धा दिसून येईल. आणि होईल सगळं काही नीट होईल असं आता जीवाला ती समजावते. तेव्हा जीवाला शांत वाटतं, बरं वाटतं. त्यामुळे तो लगेचच आता मानिनीला जवळ घेतो, मिठी मारतो. वेळी आता मानिनी त्याला थम्सअप करते आणि जाऊन नंदिनीची माफी माग सारखी सारखी असं इशारा करून सांगते. तेव्हा तो हो असं म्हणतो आणि लगेचच तेथून जातो. तेव्हा आता मानिनीला खूप आनंद होतो की यांच्यामध्ये लुटूपुटूची भांडणं तरी सुरू व्हायला लागली आहेत आणि यातूनच त्या दोघांचं प्रेमसुद्धा वाढेल. तर संध्याकाळी आता नंदिनी देवासमोर दिवा लावते आणि घरामध्ये धूप फिरवत असते. त्याचवेळी पार्थ आता तेथे येतो, त्याच्याबरोबर रम्यासुद्धा असते. मग आता रम्या मुद्दामच नंदिनीसमोर म्हणते की पार्थ ऐक ना, अरे थँक्यू हा, तू मला आज जाताना ड्रॉपसुद्धा केलं आणि इकडे घरी घेऊनसुद्धा आलास, थँक्यू सो मच, असं म्हणून ती त्याचे आभार मानते. तेव्हा तो जरा गडबडतोच, नंदिनीकडे पाहतो आणि तिच्याबरोबर एक शब्दही न बोलता लगेचच तेथून जातो. तेव्हा नंदिनीला हे ऐकून धक्का बसतो आणि ती रम्याकडे जरा रागातच पाहते. मात्र रम्या आता हसतच नंदिनीकडे पाहत असते. तिला ॲटिट्यूड देऊन लगेचच ती तेथून जाते. दुसरीकडे आता
विक्रमसुद्धा घरी आलेला असतो तेव्हा मानिनी आता त्याला पाणी देते. मग आता तो म्हणतो की नुसतं पाण्यावरच भागवणार आहे की काय. तेव्हा ती म्हणते नाही, नंतर बसूयात ना आपण जरा. त्यावेळी तो म्हणतो हो चालेल, नंतर बसूयात. मानिनी म्हणते अहो जेवायला म्हणते मी बसूयात. तो आता म्हणतो मी जेवण्याबद्दलच बोलतोय ना, मी दुसरं कशाबद्दल बोलतोय. ती म्हणते समजलं हां, तुम्ही कशाबद्दल बोलताय. बरं आज उशीर का जेवायला एवढा, असा आता विक्रम विचारतो. मग आता ती जे काही घरामध्ये बनवलेलं आहे त्याची लिस्टच सांगू लागते. आज मी फुलके बनवले आहेत, प्रॉन्स बिर्याणी, त्याचबरोबर पार्थ आणि जीवाला आवडते म्हणून भुर्जी बनवायला सांगितली आहे. आणि आज मी खूप खुश आहे ना, म्हणून आज स्पेशल मी खीरसुद्धा बनवणार आहे. मिथून भाऊजींनी आंबे आणले त्यामुळे आमरससुद्धा बनवायचं काम चालू आहे. तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरती खुशी दिसतीये, पण झालं काय, असं आता विक्रम विचारतो. खुशीचं कारण तरी सांग ना, असं आता मानिनीला विक्रम सारखा सारखाच विचारतो. तेव्हा ती हसतच म्हणते अहो घोडे ना पाणी प्यायला लागले आहेत. तेव्हा कसलं पाणी, कशाबद्दल बोलतेस तू, असं विक्रम विचारतो. तेव्हा तुम्ही सर्व पुरुष काय बुद्धू असता का हो, असं मानिनी आता लगेचच विक्रमला विचारते. तुम्ही बायका एवढ्या कोड्यात बोलायला लागल्यानंतर समजणार कसं, असं विक्रम म्हणतो. तेव्हा आता लगेचच मानिनी म्हणते अहो तुम्हीच म्हणाला होतात ना की घोड्यांसाठी विहीर खणली आहे, आता त्यांना पाण्यापर्यंत सुद्धा नेलंय, आता पाणी पिणं हे फक्त घोड्यांचं काम आहे. तेव्हा विक्रमच्या लक्षात येतं आणि तो लगेचच विचारतो अच्छा आपले ते 2 घोडे का. मग मानिनी म्हणते हो त्याच घोड्यांबद्दल मी बोलतीये. अहो तुम्हाला माहिती आहे का, अहो तुम्हाला माहीत आहे का, जीवा आणि नंदिनी दोघेही डिनरसाठी बाहेर गेले होते आणि ते दोघे बाहेर गेले म्हटल्यानंतर माझी कळी खुलणारच ना, आणि आज तर कमालच झाली. तेव्हा विक्रम विचारतो काय गजरा वगैरे घेऊन दिला की काय. मग आता मानिनी म्हणते गजऱ्याची स्टेप तर केव्हाच झाली, परंतु आज जीवा माझ्याकडे आला होता आणि त्याने विचारलं जर भांडण झालं तर अगोदर सॉरी कुणी म्हणायचं. तेव्हा आता विक्रम खूपच खुश होतो आणि उभा राहत टाळ्या वाजवतो. तेव्हा मानिनी विचारते अहो टाळ्या काय वाजवताय तुम्ही, लेकाचं सुनेशी भांडण झाले आणि तुम्ही टाळ्या वाजवताय. तेव्हा विक्रम म्हणतो भांडण ही यशस्वी संसाराची पहिली पायरी असते, कारण जिथे भांडण आहे ना तिथे प्रेम आहे. त्यामुळे भांडणाकडे असं निगेटिव्ह नजरेने कधी पाहूच नाही. भांडण सुद्धा कसं असं मस्त वेड्यासारखं रंगलं पाहिजे. आता संसारात भांडण होणं जितकं महत्त्वाचं ना तितकं सोडवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता मी बोलून येतो त्याच्याशी. त्यावेळी आता लगेचच मानिनी म्हणते नका हो नका, तुम्ही नका बोलू त्याच्याबरोबर याविषयी, त्याला उगीच ऑकवर्ड वाटेल आणि काय बरोबर काय चूक हे मी नीट समजवलंय त्याला. तेव्हा विक्रम म्हणतो मला माहीत आहे ना तू काय सांगितलं असेल, बायकाच नेहमी बरोबर असतात, हे तू सांगितलं असेल त्याला. त्यावेळी आता मानिनी म्हणते जे बरोबर आहे ना ते सांगितलं. मग आता विक्रम म्हणतो काय ग आम्ही नवरे नेहमी चुकीचे असतो का. त्यावेळी मानिनी म्हणते यावेळी ना तो खरंच चुकलाय असं मला वाटतंय, त्यामुळे मी त्याला सांगितलं ताबडतोब जा आणि सॉरी म्हण नंदिनीला. तेव्हा आता यावरून आपण दोघांनी एकमेकांबरोबर भांडायचं का असं मानिनी विचारते. तेव्हा तो म्हणतो अगं मी बघत होतो आपली अगोदरची जशी भांडणं व्हायची ना तशी अजूनही आहेत का, तो जे आहे ते चांगलं आहे, म्हणजे जीवाचं अगदी सुरळीत चाललंय असं वाटतंय. मग आता मानिनी म्हणते हो पण आता काव्याने जरा नमतं घेतलं पाहिजे, म्हणजे माझ्या काव्य आणि पार्थचं सुद्धा चांगलं होईल. तेव्हा विक्रम म्हणतो तथास्तु, सगळं काही ठीक होणार, सब अच्छा होगा. तेव्हा आता त्या निमित्ताने जरा खिरीची टेस्ट करायला मिळेल का असं विक्रम विचारतो. ती म्हणते अजून करायची आहे. मग आता लगेचच तो विचारतो मग आमरसाचं काय. ती म्हणते गार करायला ठेवला आहे, असं म्हणून ती लगेचच तेथून जाते. तेव्हा विक्रम आता मोठ्यानेच म्हणतो अगं मग एवढं रसभरीत वर्णन का केलंस तू, छे या बायकांना नुसतीच आपली आशा लावून जातात. इकडे नंदिनी आता किचनमध्ये भाजीला फोडणी देत असते. तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि तिच्याकडे पाहतच राहते. तेव्हा मी देऊ का फोडणी असं रम्या विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते काही नको. त्याचवेळी नंदिनीचं लक्ष सारखं दाराकडे असतं, कारण काव्य अजूनही आलेली नसते. मग तू कुणाची वाट पाहतीये का असं रम्या विचारते. तेव्हा आता नंदिनी म्हणते नाही. तेवढ्यातच काव्या घरी येते. तेव्हा आता नंदिनी म्हणते की अगं थांब काव्या, मला जरा बोलायचं आहे तुझ्याबरोबर. तेव्हा काय बोलायचं आहे असं आता काव्य विचारते. थांबा एवढी फोडणी देते आणि लगेचच मी आले असं नंदिनी म्हणते. वेळी रम्या म्हणते की दे ना मी देते अगं फोडणी, तू जा काव्याबरोबर बोल. त्यावेळी आता नंदिनी नकोच म्हणत असते, तरीही काव्या म्हणते की दे ना ग ताई, ती म्हणतीये ना एवढं, मग दे तिच्याकडे. तेव्हा नंदिनी ठीक आहे असं म्हणते आणि लगेचच
बाहेर जात काव्याचा हात पकडून तिला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. रम्या त्या दोघींकडे पाहतच म्हणते, आता या भाजीसारखी तुमच्या संसारात सुद्धा मस्त अशी फोडणी घालते की नाही ते बघाच. असं म्हणून ती स्वतःशीच हसते. ती त्या फोडणीमध्ये लगेचच कांदा टाकते आणि तिचा काहीतरी वेगळाच हेतू असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी काव्याला समजावते की अगं पार्थ नवरा आहे तुझा, आपल्या नवऱ्यावर असा सहजासहजी हक्क कुणाला कसा गाजवू देतेस तू. तर आता दुसरीकडे काव्या ही पार्थला म्हणते की आजपासून तुम्ही इथेच झोपा. मग आता पार्थ विचारतो, काय माझ्या कानांना जरा व्यवस्थित ऐकू आलं नाही. तेव्हा काव्या रागातच म्हणते, आजपासून तुम्ही इथेच झोपा सांगितलंय ना. तेव्हा पार्थ हा खूपच खुश होतो. तर दुसरीकडे आता जीवाने आपल्या रूममध्ये सॉरी असं लिहिलेलं असतं. नंदिनी आता तेथे येते आणि ते पाहते. मग आता जीवा लगेचच म्हणतो, मला कुणीतरी सांगितलंय बॉस इज ऑलवेज राईट आणि काही झालं तरी नवऱ्यानेच माफी मागायची असते. तेव्हा नंदिनी रागातच त्याच्याकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.